माझा नवरा गेला आहे आम्हा दोघांना पण सोडून. कुठे गेला आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी बघा किती पसारा केला होता माझ्या पोराने. कारण की आज ओरडायला कोणीच नव्हतं, मस्ती घालायला आज आम्ही दोघंच होतो. त्यामुळं मस्त एन्जॉय करणं चालू होतं, मस्त खेळणं चालू होतं. मग काय जेवायला पण आम्ही दोघंच होतो, त्यामुळं मसाले भातच बनवला. आणि दुपारच्या चपात्या होत्या, म्हणलं शेंगदाण्याची मिरची पण बनवावी. आधी मस्त शेंगदाणे, मिरची, लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं. तेलामध्ये छान हे परतून घ्यायचं खरपूस होईपर्यंत. खूप छान लागतं, टेस्टी लागतं. आणि मी चपातीसोबत तेच खाल्लं. आणि मसाले भात पण बनवला होता स्पंदनच्या आवडीचा, कारण की त्याला खूप आवडतो मसाले भात आणि तो त्याच्या हाताने खातो. त्यामुळं मी त्याला मसाले भातच करते कधी, जर याचे पप्पा घरी नसतील तर चपातीला मस्त तूप लावलं आणि मस्त छान तुपाची चपाती करूच तर माझ्या पोरांनी बघा, आधी थोडासा होता, आता घरवर सगळा पसारा करून ठेवला होता. आणि स्वयंपाक तर झाला होता. म्हणलं आता हे सगळं आवरून घेऊ आणि मस्त छान दोघंजण जेवण करू. तर मस्त आम्ही दोघंजण जेवण करायला घेतलं. तर हां, माझा नवरा गेला आहे माझ्या सासरी, म्हणजे आमच्या घरी. आणि अर्जंट काहीतरी काम होतं, त्यामुळे ते गेले अचानकच. आणि आम्ही दोघंच होतो, त्यामुळं मग मस्त जेवायला बनवलं, छान एन्जॉय केलं जेवण. आणि बघा त्याची कशी मस्ती चालू होती, मम्मी तू हे काय खाते, मला पण दे, चालू होतं. पण त्याला म्हटलं मिरची खातो का, मग नको म्हटला. त्यानंतर मस्त घरबीर आवरलं, छान संध्याकाळी दूध आणि प्रोटीन पावडर घेतलं आणि असा संपला माझा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर